नमस्कार, आप देख रहे हैं समाचार नेशन। मैं हूं आपके साथ जया महाजन। खबर नंदुरबार से। कल 9 मई 24 को बीजेपी महामंत्री विजय चौधरी की अध्यक्षता में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। भाजपा हमेशा विकास की राजनीति करती है, लेकिन कांग्रेस और महाविकास आघाड़ी नेताओं के पास विकास के मुद्दे नहीं, और इसलिए वे संविधान में बदलाव के लिए आरक्षण खत्म करने के लिए महागठबंधन सरकार के खिलाफ अभियान चलाकर मतदाताओं को गुमराह करने की कोशिश कर रही है। हालांकि चुनाव पर्यवेक्षक के तौर पर बीजेपी के अनुसूचित जनजाति मोर्चा के राष्ट्रीय महासचिव गढ़चिरौली के सांसद अशोक नेते ने प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी कि उनका मानना है कि महाराष्ट्र में मतदाता इस दुष्प्रचार के झांसे में नहीं आएंगे। इस वक्त भाजपा महामंत्री विजय चौधरी, प्रदेश भाजपा सचिव मनोज प्रांगणकर, चापूर बापू राव कोहरे समेत बड़ी संख्या में नेता मौजूद रहे। संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। 1 ते 3 टप्प्यामधलं मतदान संपलेलं आहे। आता 4थ्या आणि 5व्या टप्प्याकडे आता हे मतदान आता वळलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षाची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे। पण मी या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे विकासाचं राजकारण करत आहे। या देशामध्ये आदरणीय मोदी यांनी 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं आणि त्यांनी अनेक विकासाचे निर्णय घेतले। त्या निर्णयाबद्दल जर मी सांगितलं 10 घंटे, 12 घंटे, 15 घंटे, 20 घंटे लागतील, एवढे विकासाचे निर्णय मोदी साहेबांनी घेतलेले आहे। जे 40-50 वर्षात जे काँग्रेसने घेतले नाही ते एवढे निर्णय केवळ 10 वर्षात घेतलेले आहे। आणि घेतलेच नाही तर प्रत्यक्षात गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत हे सर्व निर्णय पोहोचलेले आहेत। पण असं असतानाही काँग्रेस आणि आघाडीतील नेते मंडळी भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांवर आरोप करत आहे की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर घटना बदलण्यात येईल, संविधान बदलण्यात येईल, दलित आणि आदिवासीचं आरक्षण कमी करण्यात येईल। खरं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो, त्या काँग्रेसच्या आणि आघाडीच्या नेते मंडळींना, जर आम्हाला घटना बदलवायची असती, संविधान बदलवायचं जर असतं तर 2014 मध्ये 2019 मध्ये आमचं बहुमताने सरकार होतं। 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 303 खासदार होते आणि एनडीए मिळून जवळजवळ 450 सर्व मिळून 450 खासदार होते। आमच्या मनात जर असतं तर आम्ही संविधान बदलू शकलो असतो, पण आम्ही संविधान बदलण्याचं पाप का म्हणून करावं? कारण आम्ही विकासाचं राजकारण करतो आहे, संविधान बदलण्याचं राजकारण आम्ही करत नाही। उलट दलितासाठी, आदिवासीसाठी, मुस्लिम समाजासाठी, ओबीसीसाठी, सर्वच घटकासाठी अनेक विकासाच्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत। काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नाही आहे विकासाचे, आणि म्हणून काय करावं म्हणून अशा प्रकारचे मुद्दे शोधून काढून अशा प्रकारचं जहरीला अपप्रचार ते करत आहे। माझी सर्व मतदारांना विनंती आहे, विशेषतः आदिवासी समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नये। आम्ही विकासाचं राजकारण करतो, आपण विकासाच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहावं।